नमस्कार, मी वर्षा आवटे. चौरस आहार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. बिर्याणी म्हटलं की त्याला लागणाऱ्या वेगवेगळ्या भाज्या त्यांची तयारी करून ठेवा, चिरून ठेवा, त्याला लागणारे वेगवेगळे स्पाइसेस आणि शिवाय एवढी सगळी मेहनत करायची आणि तेही परफेक्ट झाली तर ठीक. तर अशी शंका तुम्ही घेऊ नका. आज मी तुम्हाला परफेक्ट बिर्याणी कशी करायची हे सांगणार आहे. तर आपण बघूया आता पुढची कृती. बिर्याणीसाठी आपण इथे 5 भाज्या घेतल्या आहेत. एका कढईत आपण तेल घेऊया. तेल जरा जास्तच घेऊ. त्याच्यात आपण खडे मसाले घालूया, जसं दालचिनी, लवंग, मिरी. आता आपण एक टोमॅटो घातलेला आहे आणि ह्या सगळ्या भाज्या आपण साधारण 50 ग्रॅम प्रत्येकी अशा घेतलेल्या आहेत, कारण तांदूळ आपला 1/2 किलो आहे, त्यामुळे एवढ्या भाज्यांचं प्रमाण पुरेसं आहे. आणि तुम्हाला जर हवं असेल तर फ्लॉवर जास्त आवडत असेल कोणाला तर फ्लॉवर, फरसबी आवडत असेल तर फरसबी, असं तुम्ही करू शकता. याच्यात आपण लाल तिखट, हळद, बिर्याणी मसाला घातला आहे. तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालाही घालू शकता. इथे आपण दही घेतलेलं आहे. दह्याने खूप छान स्वाद येतो बिर्याणीला. दही पण सगळं छान परतून घ्यायचं. इथे अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे आपण. चवीपुरता मीठ. सगळं एकजीव करून घेऊया. आता इथे भातासाठी आधण ठेवलं आहे. त्याच्यात सगळे खडे मसाले घालायचे, जेणेकरून आपल्या भाताला, तांदळाला आपल्या छान चव येईल. मीठ घालूया. मीठ नेहमीपेक्षा जास्त घालायचं. इथे आपण पुदिना आणि कोथिंबीरीची पेस्ट करणार आहोत. ती पेस्ट आपण आता ह्या पाण्यात घातली. लिंबाचा रस पिळलेला आहे. उरलेली पेस्ट आपण भाज्यांमध्ये पण घालायची, म्हणजे भाज्यांना पण पुदिना कोथिंबीरीची चव येते छानपैकी. आता ह्याच्यात 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घालूया. पाण्याला आता आपल्या उकळी आलेली आहे. पाण्यात आता आपण भिजवलेला तांदूळ घालूया. अर्धा तास तांदूळ भिजत ठेवायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे 3/4 तांदूळ आपला शिजलेला आहे. इथे भाज्याही शिजलेल्या आहेत. आता या भाज्यांवर आपण भाताचा लेयर द्यायचा आहे. पूर्ण भात शिजवायचा नाही, 3/4 शिजवायचा आहे. आता हे असं सगळीकडे पसरून घेऊ. भातावरून आपण धणेपूड, जिरेपूड, बिर्याणी मसाला आणि तळलेला कांदा घालणार आहोत. त्याने खूप सुंदर चव येते. पुदिना आणि कोथिंबीरीने गार्निश करणार आहोत आपण. हे बारीक चिरलेलं घालूया आणि तळलेला कांदाही घालायचा आहे. हे सगळं घालून आपण एक वाफ देणार आहोत याला, एक 10 ते 15 मिनटं. आणि जो तळलेला कांदा असतो ते तेलसुद्धा आपण वरून घालणार आहोत. आता हे झाकण ठेवून साधारण 15 मिनटं आपण शिजून देऊ. हे बघा, आपली बिर्याणी शिजून तयार आहे. खूप छान दिसतीये आणि रंग पण खूप छान आलाय आपल्या बिर्याणीला. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? सोपी वाटली ना? तर तुम्ही घरी करून बघा. आणि जर तुम्हाला आवडली तर माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.